ही आहे कौलाची भाजी, एकदम भारी झाली बघा, जबरदस्त. याच्यात भेंडी टाकली ना, एकदम सुटसुटीत झाली बघा, सुटसुटीत, अजिबात बुलबुलीत झाली नाही. आणि ही आपल्या चवळीची आहे बघा भाजी, एकदम भारी. कौली आहे त्याच्यामुळे लगेच शिजते. आणि हे आहे आपली तांदळाची भाकरी. आणि असाचा मेनू आहे बघा, जबरदस्त. आज आहे मंगळवार आणि दोन दोन भाज्या केल्यात. एक भाजी आम्ही हीच करणार होतो, नंतर म्हटलं चवळीची पण एक करूया भाजी, कारण चवळी जर काढून ठेवले ना तर नंतर त्या नरम पडतात. ही चवळीची भाजी आहे त्याच्यामध्ये मिक्स करायला, आणि हे भेंडे पण आहेत त्याच्यामध्ये मिक्स करायला ह्या कवड्याच्या भाजीसाठी. आणि इकडे काय घेतलं बघा, इकडे कांदा वगैरे कापून घेतलं, मिरची आहे, आणि हा म्हणजे खास करून आपलं ओला खोबरं आपल्याला पाहिजेत, नारळाचा चोख, हळद आहे, आणि मीठ, आणि गरम मसाला वगैरे काय टाकणार नाही याच्यामध्ये, कारण ह्या पालेभाजी आहेत, याच्यामध्ये गरम मसाला वगैरे नाही. आणि ही भाजी झाली की लगेच आमच्याकडे ताजी चवळीची भाजी आहे, म्हणजे खड्ड्या खड्ड्यांचा रस्ता आहे. वळणाचे आणि खड्ड्या खड्ड्यांचे रस्ते. नमस्कार मंडळी, कोकणी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पावसाचं वातावरण बघा एकदम मस्त आहे. संध्याकाळचे वाजले 4:30 आणि मी आलो शेतावर परत. तुम्हाला दाखवतो की काल उंदराने ना एवढी वाट लावली, उंदीर आहे की कोण मला माहिती नाही, पण माझी भेंड्यांची वाट लावतो कायम. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हा काल रात्री कुठला, हा एक ह्याला पण मोडला आणि इथे पण तोडलाय काल रात्री. त्याच्यात आम्ही काय केलंय की माझ्याकडे बघा हे सोलर लाईट आहेत, ह्या सोलर लाईट आहेत, या 2 सोलर लाईट आहेत ठेवले आहेत. रात्र झाली की त्या आपोआप चालू होतील आणि तिथे उजेड राहील भेंड्याची इथे, म्हणजे रात्री कोण आलं तर उजेड बघून पळून जाईल, असा माझा विषय. बघूया कितपत ते घाबरतात की नाही. तर अंकिता आली चवलीमध्ये आणि कौलाची भाजी करायची आता. त्याच्यासाठी अंकिता काढते चवळीची पानं, त्याच्यामध्ये मिक्स काही ना काही टाकायला लागतं. तर आपल्याकडे चवळीची पानं भरपूर आहेत, काढू घेते. कवली कवली काढ, पुढचे ढिरे आहेत ना, ढिऱ्या काढलेस ना ते मस्त, म्हणजे आपल्याला काही जास्त नकोच भाजी. मी भेंड्या आणतो, आता भेंड्या आणायला चाललो आहे, म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी होतील. कुरडूची भाजी पण चालते, पण कुरडूची भाजी आता झाली आहे जून, त्याच्यामुळे मी कुरडूची भाजी काढायच्या भानगडीत नाही पडणार. याची पानं कवली आहेत ना, हा इथं काय, हा दुसराच काहीतरी रुजून आलं आहे ना इथे गवत. हा बघ, हे कसलं तर दुसरीच वेल आहे. हां, ही तोडायला पाहिजे ना, ते परत जाईल. ते बघा, ह्या चवल्या बघायचे किती आहेत. ते चवल्या आता आम्ही काढलेल्या आहेत, पण आता आपल्याला पाहिजे आहेत पानं. इथे मी कवली कवडी आहेत ते काढतो, एकदम पुढची काढ. थोडीशी पाहिजे फक्त, काय त्याच्यामध्ये मिक्स पाहिजे भाजी, ना ते जाम भुलभुलीत लागणार आहे ते. ठीक आहे, पाणी घे. पुढची जे ढिरी असतील ना, किती काढलीस थोडी. हां, हे मुदातले माहिती आहे, हे मुदामध्ये चांगले तिथे मुद्द्यामधले वेल आहेत ना, त्याच्या कारण तुम्हाला वरती पानं भेटणार नाही जास्ती, कारण वरती कसं आहे जून पाणी आहेत. फक्त ढिरीला तुम्हाला चांगली पाणी भेटणार आहे. त्याला काढून घेतो. आणि तर आपल्याकडे भेंड्याची झाडे आहेत आणि भेंडे फुलायला पण लागलेले आहेत, पण असा विषय आहे की भेंडे धरले नाहीत अजून. त्याच्यामुळे आजच्या पुरती तरी आपल्याला भेंडे दुकानातून विकत आणायला लागतील. पाव किलो आणू, याच्यात 4-5 टाकू, बाकीचे आपल्याला फ्राय करून टाकू भेंडे. तर घेऊन येते मी, जाऊन येऊ दुकानावर. चवलीचं घेऊन टाक, ते सोलर पण लावलं, त्याच्यावर जरा फटका आहे का फिरवायला सोलरच्या याच्यावरती, काहीतरी कागद वगैरे. हां ठीक आहे, ते मी जातो, मला उशीर होतोय. तर आणखी त्याला थोडी काढून दिली भाजी पाला चवलीचा, आणि मी भेंडी घेऊन येतो. कारण पावसाचं काय माहिती आहे, खरं नसतं, घटकेचं घड्याळ असतं. आता काय जोरदार पाऊस नाही आहे, जसा जुलैमध्ये असतो तसा पाऊस नाही आहे, येऊन जाऊन असतो. तर इथे ह्या 2 सोलाईट इथं मी ठेवल्याच आहेत, ते बघा इथे एक आहे आणि त्या साईडला. बघू रात्री कोण काय खातं काय ते.
संध्याकाळी शेतावर आले ना की मच्छर जमते मंडळी. तर अजूनपर्यंत मी भाजी खाली नव्हती. यावर्षी दरवर्षी आम्ही 3 ते 4 वेळा ही भाजी खातो. आणि भेंडे पण असतात, चवळीची पानं पण असतात आणि आपल्याला काय आणायला लागत नाही. तर जाऊन येतो मार्केटमधून खास भेंडीसाठी. माझं काय दुसरं काम नाही आहे, कारण उद्या आहे बुधवार. आज नाही बनवली तर भाजी ती सुकणार, खराब होणार नाही पण सुकणार. आणि सुकली तरी हरकत नाही, आपल्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. पण आज आपल्याला बनवायचीच आहे, कारण शाकाहारी जेवण आहे. हा बघा गावठी भेंडा आहे. असे बी पडलेले असते ना ते कुठेही रुजून येतात. कुठली गोष्ट कुठेही रुजून येते. सुंदर वातावरण आहे बघा, एकदम पाऊस वगैरे काय नाही, एकदम सुंदर हवा, एकदम गारेगार आहे. आता जाऊया मार्केटमध्ये. खड्ड्या खड्ड्यांचा रस्ता आहे. वळण्याचे ना खड्ड्या खड्ड्यांचे रस्ते मंडळी. ही बघा, हे आहेत ह्याची पानं धुवून घेतलेले आहेत. हे कसले चवळीची पानं विसरायला होतं. आणि ही आपली कौलाची भाजी बघा, ही बारीक बारीक ह्याची ते करून घेते, म्हणजे चांगले चांगले आहेत ना. ही पानं पाणी घ्यायची, दांडे वगैरे काय घ्यायचे नाही. आणि इकडे सर्व कुटून घ्यायचे आणि नंतर ती कापून बारीक कापायची नाची. त्याला बारीक कापून घ्यायची, पानं पण बारीक कापून घ्यायची. आणि आता आणली मी भेंडी आता मार्केटमधून. ते भेंडी पण कापून घ्यायची, ते पण दाखवणार तुम्हाला. आधी अंकिता ही पूर्ण भाजी कुटून घेतो एकदम मस्त, आणि नंतर बनवूया आपण कौलाची एकदम गावरान पद्धतीची भाजी. मस्त आहेत बघा पानं. कवली कवली काढले, जास्त नाही मिळाले, कारण जून झाली होती, शेंगा धरायला लागले ना. आणि एकदा चवळीची शेंगा धरायला लागले ना, मग काय होतं की पाण्यात जून होतात. आणि अंकिता आता तयारी करते सर्व घरामध्ये. बघूया तिची तयारी झाली काय. भाजी बनवायची कौलाची भाजी, आणि थोडी ही भाजी बनवायची चवलीची पण. झाली का तयारी? ही तिला मगाईपासून सांगितलं मी करायला, ते केली बघा. कौलाची भाजी आहे आणि त्याच्यासाठी काय केलं आहे, ही चवलीची भाजी आहे त्याच्यामध्ये मिक्स करायला, आणि हे भेंडे पण आहेत त्याच्यामध्ये मिक्स करायला ह्या कौलाची भाजीसाठी. आणि इकडे काय घेतलं बघा, इकडे कांदा वगैरे कापून घेतलं, मिरची आहे, आणि हा म्हणजे खास करून आपलं ओला खोबरं आपल्याला पाहिजे, नारळाचा चोख, हळद आहे आणि मीठ, आणि गरम मसाला वगैरे काय टाकणार नाही याच्यामध्ये, कारण ह्या पालेभाजी आहेत, याच्यामध्ये गरम मसाला वगैरे नाही. आणि ही भाजी झाली की लगेच आमच्याकडे ताजी चवलीची भाजी आहे, बोलत ती पण थोडीशी आपल्याला रात्रीसाठी तू बनव. तर आता अंकिता बनवते. जो लोखंडाचा आवाज ना त्याच्यावर बनवली ना जाम भारी होती. म्हणजे त्या पालेभाज्या ज्या फ्रायच्या भाज्या असतात त्या फ्रायमध्ये जास्त बनवायचे नाही.
कवळाची भाजी बघा जबरदस्त तयार झाली, अजिबात बुडबुडीत झालेली आहे बघा, एकदम मस्त सुकी झाली आहे, भारी लागणार आहे एकदम भारी. बघा भेंडे पण मस्त आहे बघा, जबरदस्त भाजी. आता काय बनवते, आता बनवायची आहे ती चवळीची थोडीशी भाजी आहे ती बनवायची आहे. चवळीची भाजी बघा एकदम जबरदस्त झाली, कवळी भाजी आहे, कवळी भाजी असते ना एकदम भारी होते. तिला जास्त शिजवायची पण गरज लागत नाही कवळी भाजी, कारण शिजवायची पण नाही जास्त, एकदम भारी आहे. दोन भाज्या झाल्या, कवळ्याची भाजी आणि आपली चवळीची भाजी, एकदम भारी भारी झाली. आज दोन स्पेशल भाजी आहेत, एक कवलाची भाजी आहे आणि एक आहे आमच्या चवळीची भाजी आहे, एकदम कवळी चवळी आहे. कवळ्याची तुम्हाला दाखवतो कशी भाजी झाली होती. ही बघा, ही आहे कवलाची भाजी, एकदम भारी झाली बघा, जबरदस्त. याच्यात भेंडी टाकली ना एकदम सुटसुटीत झाली आहे बघा, सुटसुटीत, अजिबात बुलबुलीत झाली नाही. आणि ही आपल्या चवळीची आहे बघा भाजी, एकदम भारी कवली आहे त्याच्यामुळे लगेच शिजते. आणि हे आपली तांदळाची भाकरी आणि असाचा मेनू आहे बघा, जबरदस्त. आज आहे मंगळवार आणि दोन दोन भाज्या केल्यात, एक भाजी आम्ही हीच करणार होतो, नंतर म्हटलं चवळीची पण एक करूया भाजी, कारण चवळी जर काढून ठेवले ना तर नंतर त्या नरम पडतात, म्हणून एकदम कवड्या चवळीची आम्ही भाजी केली. आणि इकडे बघा, ही बघा एवढी अजून उरली आहे, इथे पण चवळी उरली आहे आणि ही आणखी तरी घेतली. इकडे जेवण बघूया भाजी कशी झाली, पहिल्यांदा कवड्याची भाजी ना कशी झाली तर आपण बघूया. यावर्षी पहिल्यांदाच बनवली, दरवर्षी आम्ही 2-3 वेळा तरी खातो भाजी. तर तांदळाची भाकरी आणि कवड्याची भाजी यामुळे जेवला एकदम अप्रतिम आहे, जबरदस्त झाले खाली. भारी. मला याची चव आहे ना भारंगीची भाजी सारखी वाटली. आपण याच्यामध्ये पावसाळ्यात मी भारंगीची भाजी खाल्ली, ते एकदम सेम भारंगीच्या भाजीसारखी भाजी झाली, एकदम मस्त आहे. बघ खाऊन जाते तशी होती ना भारंगीसारखी. तिला ना व्यवस्थित बनवावं लागते. या भाजीमध्ये भेंडा आहे ना, भेंडा आणि मेन आहे.
भेंड्याशिवाय ही भाजी अजिबात चांगली लागत नाही. आणि चवळीचं तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही दुसऱ्या कोबडीची भाजी पण टाकू शकता. जर चवळीची पाणी नसते तुमच्याकडे तर कोबडीची भाजी टाकू शकता. किंवा दुसरी कुठली पालेभाजी असेल ना ते थोडीफार टाकायची. पण भेंडा हा या भाजीमध्ये भाजी, भेंड्याशिवाय ही भाजी मजा नाहीत. तर मंडळी तुम्ही कधी भाजी खाल्ली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर नाही खाल्ली असेल तर तुम्ही रानामध्ये गेलात तरी हमखास तुम्हाला ही भाजी सापडेल. आणि तुम्ही भाजी आणा आणि आम्ही जशी बनवली तव्यावरती तशी तुम्ही नक्की बनवा आणि खाऊन बघा. जबरदस्त भाजी लागेल आणि तुम्ही खरोखरच परत परत ती भाजी बनवाल. आणि चवळीची भाजी तर आपण रेग्युलर सर्व बनवतो, त्याच्यामुळे त्याचं काही नवीन आहे की भारी होते. पण ही भाजी वर्षातून एकदाच होते. पावसातून टाकल्याची भाजी म्हणा, कुरडू म्हणा, कंटोले म्हणा. आणि ह्या भाजी आहे यांची कौलाची भाजी. अजून आम्ही कसले करतो, भोपळ्याचे जे पुढचे ढेरे असतात ना, अंकुर असतात, त्याची पण आम्ही भाजी होते, त्याची पण भारी भाजी होते. आणि चवळीची पाणी तर करतो. जर भरपूर जर अशी चवळीची पाणी ना त्याची वरची ढेऱ्या खोटायच्या करायची जाम भारी लागते. तरी बघा जबरदस्त आहे. भारी झाली भाजी. आजचा व्हिडिओ हा खास ह्या भाजीसाठीच होता. कारण काल काय झालं की व्हिडिओ माझा मोठा झाला आणि त्याच्यामुळे मी रेसिपीचा व्हिडिओ आज केला. जर हा रेसिपीचा व्हिडिओ करतो ना तर खूप मोठा झाला असता. त्याच्यासाठी हा दुसरा व्हिडिओ मला छोटासा करावा लागला. आम्ही चुरणाची भाजी पण केलेली. लॉंग व्हिडिओमध्ये शॉर्ट होतो तिथं, तुम्ही नक्की बघू शकता चॅनलवर जाऊन. आणि या भाजीसाठी कमेंट तुम्ही नक्की करा. या भाजीसाठी कोणी कोणी खाल्ले आहे आणि खाल्ले असेल तुमच्याकडे या भाजीला काय म्हणजे आम्ही कौला बोलतो अलिबागमध्ये. आणि कोकणामध्ये सहसा ही भाजी कोण खात नाही मला माहिती आहे. कारण लाजरीसारखी झाडं असतात, सेम ह्याचीच क्वालिटी असते, पानं वगैरे तशीच असतात बारीक चिंचेवरती. मी तर एवढ्या वर्षामध्ये कधी कोकणामध्ये ही कौलाची भाजी बघितली नाही. आणि अलिबागमध्ये आल्याच्या नंतर ही भाजी मी पहिल्यांदा बघितली आणि ती मी जे खायला लागलो तर मला खूप आवडली भाजी. तर मी पण त्यांच्याप्रमाणेच खातो इथे. थोड्या दिवसाने म्हणजे गणपतीच्या टायमाच्या अगोदर जशी आता जून होईल, आता कौली आहे त्याला पिवळीसारखी फुलं येतात, पिवळी फुलं येतात. आणि फुलं आलं की समजायचं की भाजी जून झाली. जोपर्यंत फुलं येत नाही तोपर्यंत भाजी खायची. तर त्याला मजा येते खायला भाजी. तर भारी झाली भाजी, अप्रतिम भाजी झाली, एकदम अप्रतिम भाजी झाली. तर मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडते लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कशी आहे भाजी अंकिता? चांगली झाली भाजी एकदम. मला अपेक्षा नव्हती की एवढी चांगली होईल सुटसुटीत. पण कधी कधी काय होतं, आपण घाईमध्ये बनवतो तेव्हा ती वस्तू चांगली पण होते.